जय भीम मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षवर्धन सोनकांबळे. आपल्या आंबेडकराईट डायरेक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या वेळी SC ST वर्गाला आरक्षण हे फक्त 10च वर्षासाठी होतं का याविषयी चर्चा केली. मित्रांनो, आता आपण अशाच आरक्षणावर आधारित नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये विविध फॉर्म भरताना, तसेच नोकऱ्यासाठी फॉर्म भरताना, शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरताना आपल्याला OBC वर्गासाठी कास्ट सर्टिफिकेटसोबतच नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागतं. परंतु मित्रांनो, आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी लोक अशी गल्लत करतात की नॉन क्रिमिलेअरऐवजी नॉन क्रिमिनल असा शब्दप्रयोग करतात. मुळामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नॉन क्रिमिनल ही संकल्पनाच अस्तित्वात नाही आणि लोकांना त्याचा अर्थही असा अभिप्रेत असतो की गुन्हेगारी वृत्ती नसणे किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या काही केसेस दाखल नसणे अशा प्रकारचा त्यांच्यात गैरसमज असतो. मित्रांनो, परंतु आरक्षणाचा आणि आरक्षणासंदर्भित संपूर्ण बाबीचा आणि ह्या नॉन क्रिमिनलचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही. मग आरक्षणाचा आणि कशाचा संबंध आहे तर आरक्षण आणि नॉन क्रिमिलेअर याचा संबंध आहे. मित्रांनो, काय आहे नॉन क्रिमिलेअर? तर नॉन क्रिमिलेअर म्हणजे उन्नत गटात नसलेला वर्ग किंवा ज्याची एक विशिष्ट उत्पन्न मर्यादा ही शासनाने ठरवून दिलेली आहे आणि त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेला वर्गच हा आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो, अशा प्रकारची ती संकल्पना आहे. मग मित्रांनो, आपल्याला हे पाहावं लागेल की ही संकल्पना कशी उदयास आली, तिचं विकास कसा झाला, डेव्हलपमेंट कशी झाली. तर त्यासाठी आपल्याला 1974मध्ये केरळ सरकार विरुद्ध N.M. थॉमस या न्यायनिर्णयात जस्टिस V.R. कृष्ण अय्यर यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये काही मत व्यक्त केलं होतं, ते पाहावे लागेल. त्यांनी त्या जजमेंटमध्ये असं मत व्यक्त केलं होतं की आरक्षणाचा फायदा ही मागासवर्गीय वर्गातील काही विशिष्ट घटकच घेईल आणि त्यातील जो वंचित घटक आहे तो मात्र आरक्षणापासून वंचित राहील, खालीच राहील, अशा प्रकारचं मत व्यक्त केलं. त्यानंतर मात्र विविध स्तरातून, समाजातून या आरक्षणाबाबत, आरक्षण हे आर्थिक बाबीवर निर्धारित असलं पाहिजे, त्याचा क्रायटेरिया हे आर्थिक असलं पाहिजे, अशा प्रकारचे मत व्यक्त केले जाऊ लागले. परंतु मित्रांनो, नंतर ह्या संकल्पनेला जो जोर बसला किंवा जी दृढ झाली ती 1993मध्ये ज्यावेळी OBCचं आरक्षण चा मुद्दा उपस्थित झाला आणि OBCंना 27% आरक्षण देण्याबाबत जो कायदा संसदेने पारित केला, त्याच्या विरोधात समाजातील काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या आणि त्याचा इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या 1993च्या न्यायनिर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 3 महत्त्वपूर्ण बाबी नमूद केल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची होती की 27% आरक्षण हे OBCसाठी वैध राहील. नंबर 2 मुद्दा होता की जातीवर आधारित आरक्षण हाच आरक्षणाचा खरा क्रायटेरिया आहे. आणि 3री महत्त्वाची बाब होती की OBCतील जो उन्नत गट आहे, जो क्रिमिलेअर गट आहे, तो वगळून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मित्रांनो, आणि म्हणूनच केंद्र सरकारने क्रिमिलेअरवर कायदा तयार करून OBC वर्गाला आरक्षण देताना एक विशिष्ट मर्यादा ठरवून दिली आणि याच घटकाला आरक्षणाचा फायदा घेता येईल अशा प्रकारचा त्यांनी कायदा केला. मित्रांनो, त्याविषयी जर आपण पाहायला गेलं तर 1993ला 1 लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा असलेले लोकच फक्त आरक्षणाचा फायदा त्यांना घेता येईल अशा प्रकारचा कायदा त्यांनी केला. नंतर 2004ला तीच उत्पन्न मर्यादा 2.5 लाखाची करण्यात आली. त्यानंतर 2008ला तीच उत्पन्न मर्यादा 4.5 लाखाची करण्यात आली. त्यानंतर परत 2013ला ती उत्पन्न मर्यादा 6 लाखाची करण्यात आली आणि 2017ला ती आजपर्यंत ही उत्पन्न मर्यादा ही 8 लाखाची करण्यात आली. म्हणजेच OBCमधील कोणताही कॅन्डिडेट्स जर आरक्षणाचा फायदा घेत असेल तर त्याची उत्पन्न मर्यादा ही 8 लाखापेक्षा खाली असणं आवश्यक आहे. त्यालाच नॉन क्रिमिलेअर असं म्हटलं जातं. मित्रांनो, या संदर्भात एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती ही की नॉन क्रिमिलेअर ही संकल्पना आजपर्यंत फक्त OBC वर्गासाठीच लागू आहे. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की 2024ला ऑगस्ट महिन्यामध्ये पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 2 बाबी खूप महत्त्वपूर्ण नमूद केल्या. ती म्हणजे एक, SC ST वर्गामध्ये सब कॅटेगरायझेशन म्हणजे उपवर्गीकरण करता येऊ शकतं
आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की SC ST वर्गाला देखील जी क्रिमिलेअरची संकल्पना आहे, जी उत्पन्न मर्यादेची संकल्पना आहे, तीसुद्धा लागू केल्या गेली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी मत व्यक्त केलं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नॉन क्रिमिनल आणि नॉन क्रिमिलेअर यातला फरक नक्कीच समजून घेतला असेल आणि मला आशा आहे की तुम्ही यापुढे अशा प्रकारची गफलत करणार नाहीत. मित्रांनो, यापुढेही आपण आरक्षणावर आधारित किंवा एखाद्या नवीन विषयावर असेच नवीन व्हिडिओ तयार करू. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला नेहमी पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा. जय भीम.